छत्रपती संभाजीनगरमधील जालना रोडवर असलेली ती 3 एकर जमीन, कथाकथित 9 एकर जमीन, किंमत तब्बल 150 कोटी रुपये. पण ही जमीन कोणा बिल्डरची नाही, कोणी उद्योगपतीची नाही, तर ती आहे एका ड्रायव्हरची. हा ड्रायव्हर सामान्य नाही, तर तो आहे छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांचा विश्वासू चालक. जेव्हा एखादा ड्रायव्हर 150 कोटीच्या जमिनीचा मालक होतो, तेव्हा चर्चा तर होणारच. पण हे प्रकरण केवळ संपत्तीचं राहिलेलं नाही, तर ते हिबानामा, सालारजंग फॅमिली आणि राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या एका चक्रव्यूहाचं बनत चाललंय. संभाजीनगरच्या राजकारणात सध्या या ड्रायव्हरची आणि त्यांच्या नावाची चर्चा अधिकच रंगली आहे. 150 कोटींच्या जमिनीची जोरदार चर्चा होत आहे. खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरवर जमिनीच्या व्यवहारावरून गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि विरोधकांनी जणू हे रानच पेटवलंय. पण या आरोपांच्या धुरामागची खरी आग काय आहे? हा खरोखरच एखादा घोटाळा आहे की काय, किंवा एका कायदेशीर व्यवहाराला राजकीय रंग देऊन मोठ्या नेत्यांची कोंडी करण्याचा एक प्रयत्न आहे? सगळं काही जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. छत्रपती संभाजीनगर हे ऐतिहासिक शहर. इथल्या जमिनींना सोन्याचा भाव आहे. त्यातही जालना रोडवरील भागातील जमीन म्हणजे प्राईम प्रॉपर्टी. याच भागात 3 एकर आणि काही अहवालानुसार 9 एकरच्या एकूण क्षेत्राचा जमिनीचा व्यवहार चर्चेत आला आहे. या सगळ्यांच्या मध्यभागी असलेला एक ड्रायव्हर कोण आहे, तर ते आहेत जावेद रसूल शेख. गेल्या 13 वर्षापासून ते संदीपान भुमरे आणि त्यांचे पुत्र आमदार विलास भुमरे यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करत आहेत. एका सामान्य पगारदार कर्मचाऱ्याच्या नावावर इतकी मोठी मालमत्ता कशी आली, हा या प्रकरणातील सर्वात मोठा प्रश्न आहे. या जमिनीचा व्यवहार खरेदी विक्री स्वरूपात झालेला नाहीये, तर तो हिबानामा म्हणजेच मुस्लिम कायद्यानुसार दिलेल्या बक्षीस पत्राद्वारे झाला आहे. हिबानामा म्हणजे काय, तर हिबा म्हणजे मुस्लिम पर्सनल लॉ नुसार एखादी व्यक्ती आपली मालमत्ता किंवा मोबदल्याशिवाय दुसऱ्याला भेट देऊ शकते. यात अट अशी असते की हिबा वैध ठरवण्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या आणि अत्यावश्यक असतात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे मालकाने तशी घोषणा करणे, आणि दुसरी गोष्ट ज्याला भेट दिली त्याने ती स्वीकारणे, आणि या सगळ्यातली तिसरी गोष्ट म्हणजे मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा देणे. सामान्यतः हिबा हा जवळच्या नातेवाईकांमध्ये होतो, मात्र इथे हैदराबादच्या सालारजंग कुटुंबातील वारसांनी ही जमीन थेट ड्रायव्हरला दिली आहे. या प्रकरणाला वाचा फोडली ती परभणीचे वकील मुजाहिद इक्बाल खान यांनी. त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे रीतसर तक्रार दाखल केली आहे. मुजाहिद खान यांचा दावा आहे की ते 2015 पासून या जमिनीच्या कायदेशीर प्रक्रियेत गुंतलेले आहेत. मालकांनी त्यांना ही जमीन विकसित करण्यासाठी किंवा कायदेशीर कचाट्यातून सोडवण्याचे अधिकार देखील दिले होते. जमीन कायदेशीररित्या क्लिअर झाल्यानंतर मालकांनी मुजाहिद खान यांना अंधारात ठेवून ती जमीन जावेद शेख म्हणजे ड्रायव्हर असलेल्या याला हिबानामा करून दिली. मुजाहिद खान यांनी असाही आरोप केला आहे की जेव्हा त्यांनी या व्यवहारावर प्रश्न विचारले तेव्हा त्यांना धमकावण्यात आले. मुस्लिम कायद्यानुसार हिबासाठी काही विशिष्ट निकष असतात. ड्रायव्हर आणि हैदराबादच्या राजघराण्याचा कोणताही कौटुंबिक किंवा रक्ताचा संबंध नसताना एवढी मोठी भेट का दिली गेली? पण यात काही प्रत्यक्षात असलेल्या गोष्टी समजून घेणंही तितकंच गरजेचं आणि महत्त्वाचं ठरते की कोणत्याही मोठ्या नेत्याकडे काम करणारा कर्मचारी हा त्याचा गुलाम नसतो, पण तो एक स्वतंत्र नागरिक देखील असतो. जावेद रसूल शेख हा गेल्या अनेक वर्षापासून भुमरे कुटुंबाकडे चालक म्हणून कार्यरत आहे. पण एखाद्या कर्मचारी आपल्या खासगी आयुष्यात काय व्यवहार करतो, त्याला त्याच्या जुन्या संबंधातून काय मिळते याचा संबंध थेट त्याच्या मालकाशी जोडणे जास्त न्यायसंगत वाटत नाही. संदीपान भुमरे यांनी यावर अत्यंत स्पष्ट भूमिका घेतली आहे. जावेद हा आमचा कर्मचारी आहे, पण त्याचे आर्थिक व्यवहार त्याचे वैयक्तिक व्यवहार आहेत. त्यात आमचा कोणताही हस्तक्षेप नाही. जेव्हा एखादा व्यक्ती स्वतःच्या कष्टाने किंवा कायदेशीर मार्गाने प्रगती करतो तेव्हा त्याचे खापर त्याच्या मालकावर फोडणे हे राजकीय सूडबुद्धीचे लक्षण देखील मानले जाऊ शकते. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा शब्द आहे हिबानामा. मुस्लिम पर्सनल लॉ नुसार ही एक अत्यंत पवित्र आणि कायदेशीर प्रक्रिया आहे. हैदराबादच्या सालारजंग कुटुंबातील वारसांनी ही जमीन जावेद शेखला भेट म्हणून दिली आहे. कायद्यानुसार जर देणारा शुद्धीवर असेल आणि त्याने स्वखुशीने मालमत्ता दिली असेल तर तिसऱ्या व्यक्तीला त्यावर आक्षेप घेण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरत नाही. जावेदच्या या राजघराण्याशी असलेले संबंध पिढ्यानपिढ्याचे असू शकतात किंवा नसूही शकतात.
अनेकदा जुने जमीनदार आपल्या विश्वासू सहकाऱ्यांना किंवा त्यांच्या वारसांना अशा जमिनी बक्षीस म्हणून देत होते. यात चुकीचे काय? हा व्यवहार छुप्या पद्धतीने झालेला देखील नाहीये, तो रीतसर नोंदणीकृत आहे. जर काही काळेबेरे झाले असते तर ही प्रक्रिया इतकी पारदर्शक राहिली असती का? या प्रकरणात तक्रार करणारे ॲडव्होकेट मुजाहिद खान यांचा दावा आहे की ही जमीन त्यांना मिळायला हवी होती. पण इथेच खरा गेम सुरू झाला. मुजाहिद खान हे स्वतः वकील आहेत. त्यांनी 10 वर्षे केस लढवली म्हणून जमीन त्यांची झाली का? जर मूळ मालकांनी म्हणजेच हैदराबादच्या कुटुंबांनी मुजाहिद खान यांच्यावर विश्वास न ठेवता जावेद खानला जमीन देण्याचा निर्णय घेतला तर तो मालकांचा अधिकार आहे. जेव्हा आपल्याला हवी असलेली गोष्ट दुसऱ्याला मिळते तेव्हा फसवणूक किंवा धमकीचे आरोप करणे ही एक साहजिक आणि जुनी पद्धत आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत या आरोपांचे ठोस पुरावे अद्याप समोर आलेले नाहीत. अंबादास दानवे आणि इतर विरोधी पक्षांनी या प्रकरणाचा जो डोंगर केला आहे त्यामागे राजकीय टायमिंग देखील महत्वाचं आहे. जेव्हा एखाद्या नेत्याला लोकसभेत किंवा विधानसभेत हरवणे कठीण जाते तेव्हा एक ड्रायव्हर मालक कथा रचून जनतेची दिशाभूल केली जाऊ शकते. विरोधकांनी कोणताही पुरावा न देता हजारो कोटींच्या घोटाळ्याचे आकडे फेकले आहेत. यापूर्वीही अशा घटना खूप वेळा घडलेल्या आहेत. त्यामुळे हे केवळ जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी केलेले परसेप्शन वॉर आहे असं देखील म्हणण्यात येते. आर्थिक गुन्हे शाखा म्हणजेच EOW या प्रकरणाचा तपास करत आहेत. आतापर्यंतच्या तपासात काय समोर आले तर जावेद शेखने पोलिसांना सर्व मूळ कागदपत्रे आणि हिबा नामाच्या प्रती सादर केल्या आहेत. बेनामी व्यवहार सिद्ध करण्यासाठी पैसे कुठून आले हे दाखवावे लागते. पण इथे तर भेट म्हणजेच गिफ्ट दिलेली ही जमीन आहे. मग पैशांचा संबंध काही बघायलाच मिळत नाही. जर हैदराबादचे मालक कोर्टात उभे राहून म्हणाले की आम्ही ही जमीन जावेदला दिली आहे तर हा संपूर्ण खटला पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळू शकतो. शेवटी प्रश्न असा उरतो की एका ड्रायव्हरला मिळालेल्या कायदेशीर भेटीसाठी त्याच्या मालकाला जबाबदार धरण्याचे तर्कशास्त्र काय आहे? काय खरोखरच विरोध्यांकडे ठोस पुरावे आहेत की हे केवळ निवडणुकींचे जुमले आहेत? संदीपान बुमरे यांच्या ड्रायव्हरचे हे प्रकरण सध्या केवळ एका जमिनीचा वाद राहिलेला नाहीये, तर ते महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठे हॉट टॉपिक बनत चालले आहे. एकीकडे एका वकिलाने आपली 10 वर्षाची मेहनत पाण्यात गेल्याचा दावा केलाय तर दुसरीकडे एक ड्रायव्हर जो प्रेमापोटी मिळालेली भेट म्हणून स्वतःचा बचाव करत आहे. तपास यंत्रणांच्या निष्कर्षावरच आता सर्व काही अवलंबून आहे. पण काय खरोखरच एखादे राजघराणे ड्रायव्हरला 150 कोटींची जमीन भेट देऊ शकते का? की यामागे कोणा बड्या राजकीय शक्तीचा बेगामी व्यवहार दडलेला आहे? आणि जर हे सर्व कायदेशीर असेल तर मग विरोधकांचे आरोप केवळ निवडणुकींचे स्टंट आहेत का? तुम्हाला काय वाटतंय? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. अहो मला सारखा दम लागतोय हो. आज माझा अजिबातच मूड नाहीये. मला ना कसं तरी होतंय. माझ्या हातापायाला मुंग्या येत आहेत. माझं खूप डोकं दुखतंय आज. अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत. लवकर आणून द्या ना. या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना. अहो या त्रासावर सोपा उपचार आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक.